चला विचारा. काल ट्विट केलं चर्चेला जातोय कारण तुम्ही काल म्हणालात की दोन भाऊ एकत्र येत आहेत तर शिवसेनेच्या आजोबाजीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत अशा प्रकारचं ट्विट केलं. माझा कालच्या ट्विटचा असा विषय होता की राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत. पक्षात असताना शिवसेनेत असताना त्यांनी एवढं छळलं आहे राजजी ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. ती सोडताना मी होतो त्यांच्यासोबत. ते एवढे व्यथित झाले होते, त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केले. तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत. या या एकत्र दोन भाऊ. भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही. कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाव एकत्र कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी. आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार आहेत. मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि ते रद्द केला. उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. तो विजयोत्सव साजरा करायचा 5 तारीखला मेळा भरवलाय. मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात. स्वतःत कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. अरे इसके पहले मैं बोल चुका हूँ. क्या भविष्य भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता, अलग अलग हो जाते नहीं. तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या. सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने 235. क्या करेंगे. अभी मराठी आदमी याद आए उनको, पहले नहीं. उनके लिए क्या किया. आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने 18% ओनली. 1960 में 60% मराठी लोग थे. इसका वजह कोण आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना. मग गेली कुठे मराठी माणसं.